कल्याणपुर के विधायक गणपत गायकवाड़ के कार्यकर्ता और उनकी धर्मपत्नी श्रीमती सुलभा गायकवाड़ जी द्वारा सफाई दी गई है कि कल्याण लोकसभा क्षेत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट की उम्मीदवार श्रीमती वैशाली दरेकर जी के साथ सप्ताह में 3-4 बार रैलियां में घूमने का अलग ही अर्थ निकाला जा रहा है। हिंदू संस्कृति और परंपरा के अनुसार जो भी भाई बहन हमारे पास त्योहार में आते हैं, हम उनका स्वागत परिवार की तरह करते हैं। इसका राजनीतिक अर्थ ना निकाला जाए। हम और हमारा परिवार प्रधानमंत्री मोदी जी के साथ है। उन्हें तीसरी बार प्रधानमंत्री बनाने के लिए हम कटिबद्ध है। उनके द्वारा दिए उम्मीदवार को जीतकर हम नरेंद्र मोदी जी को फिर से एक बार प्रधानमंत्री बनाने के लिए संकल्पबद्ध है। तुम्ही संजय त्यांच्या घरामध्ये होता प्रचाराला वगैरे, तर काय नाही, मी प्रचाराला वगैरे नव्हतो। एक मला तिथे आमंत्रण होता की गावदेव मंदिराचं आणि मूर्तीचे प्रतिष्ठापना आहे, त्या निमित्ताने मी तिथे गेले होते। तिथे हे असं हे प्रकार होते ते काही मला माहित नव्हतं। ताई, दुसऱ्यांदा सलग तुम्ही त्यांना भेटलेले आहात, पहिले पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजही त्यांच्या रथामध्ये तुम्ही होतात अशा चर्चा सुरू आहेत। मी शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या, पाडव्याला पण नव्हत्या दिल्या आणि आता पण नाही दिलेल्या आहेत। तुम्ही एकत्र होते कुठल्या भाजप किंवा महाविकास आघाडी, कुठल्या महायुती किंवा महाविकास आघाडी, दोन्ही पक्षांकडून काही दबाव आहे का तुम्हाला? नाही, कुठल्याही पक्षाकडून मला दबाव नाहीये। ताई, आता पुढची भूमिका काय आहे तुमची? म्हणजे ज्या पद्धतीने तुमचा समर्थक जे आहेत ते वेगळी भूमिका मांडतात आणि तुम्ही दुसऱ्या उमेदवाराकडे दिसतात आणि त्याच्यावरती चर्चा चालू आहे, आपली काय भूमिका? नाही, आम्ही मोदी सोबतच आहोत आणि मोदी सोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार, पंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा त्यांना। ताई, काय सांगाल की श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना म्हणजे मतदारांसाठी तुम्ही बाहेर प्रचारासाठी पडाल का? आमचं मत मोदींनाच आहे आणि भारतीय जनता पार्टी जे हे करतील त्यांना आम्ही समर्थन देतो।